नमस्कार, मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। सध्या मी उभा आहे अमरावतीच्या न्यायालयामध्ये। नुकताच देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये काही विशेष बदल करण्यात आलेले आहे। त्यातला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून आता न्यायदेवता डोळस झाली आहे। त्यांच्या एका हातात तलवार होती, ती तलवार काढून संविधान देण्यात आलेलं आहे आणि डोक्यावर मुकुटही ठेवण्यात आलाय आणि भारतीय पोशाख साडी ही न्यायदेवतेला परिधान करण्यात आली आहे। या संपूर्ण बदलाकडे वकील म्हणून अमरावती वकील संघाचे सगळे वकील कसे बघतात, कशा पद्धतीने त्यांना हा बदल वाटतो, सकारात्मक, नकारात्मक किंवा अजून या बदलाचे कसे परिणाम होतील हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलं। बघूया त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत। काल भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी न्यायाची देवी यांच्या डोळ्यावरची पट्टी काढून आणि दुसरं त्यांच्या हातातून तलवार काढून त्यांच्या हातात संविधानची जी पुस्तक दिली आहे, हा एक पॉझिटिव्ह सेन्समध्ये आपण घ्यायला पाहिजे। कारण न्यायदान हा उघडलेल्या डोळ्याने दिलेला पाहिजे असं सरन्यायाधीश यांचं म्हणणं आहे आणि त्या गोष्टीला मी दुजोरा देतो। दुसरी गोष्ट, न्याय हा तलवारीने देणं चुकीचं आहे। त्याकरता न्यायाकरता संविधान हा सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक कायद्याचा जनक हा संविधान आहे। त्यामुळे संविधानची पुस्तक तलवार काढून हातात देणे हा एक पॉझिटिव्ह सेन्स आहे, हा असा माझा एक म्हणणं आहे। आधी म्हटलं जायचं होतं म्हणजे पट्टी याच्यासाठी होती की निष्पक्षपातीपणे न्याय दिला जावा, आता ती पट्टी काढून घेतली जाते, काढल्यानंतर पक्षपात केला जाऊ शकतो असे आपण काही जण म्हणतात। नाही, माझा हा एक ओपिनियन नाही आहे। न्यायदान उघडलेल्या डोळ्यांनी दिलं तरी त्याच्यात काही पक्षपात राहणार नाहीच, कारण जज हे निष्पक्ष असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून निष्पक्षताची अपेक्षा सर्वांना असते आणि ते निष्पक्ष असतात। म्हणून कायद्याच्या देवीच्या डोळ्यावरून जरी पट्टी काढण्यात आलेली आहे तर त्यामधून म्हणजे निष्पक्षताला धोका निर्माण होणार नाही। ज्युडिशरी ही निष्पक्षच असते। नुकताच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री चंद्रचूड साहेब यांनी न्यायाची देवता हिच्या डोळ्यावरील जी पट्टी आणि हातामधली जी तलवार आहे ही एका न्यायनिर्वाळ्याद्वारे तिला काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्याऐवजी भारतीय संविधानाची प्रत आणि डोळ्यावरची पट्टी निघाल्यामुळे ही एक चांगली अभिमानास्पद बाब आहे। परंतु दुसरी बाजू जर त्याच्यामधली जर पाहिली तर नुसतं डोळ्यावरची पट्टी काढली म्हणजे न्याय हा डोळस आणि सत्सद विवेक बुद्धीने होईलच अशी अपेक्षा करणं हे गैर आहे। डोळ्यावर पट्टी असणे काय आणि डोळ्यावर पट्टी नसणे काय त्याच्यावरती न्यायप्रणालीमध्ये किती सुधार होईल, रिफॉर्म्स कसे होतील, आजच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळणे हे अतिशय खर्चिक बाब आणि अतिशय कठीण बाब होऊन बसलेली आहे। ती अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये झाली पाहिजे। सर्वांना न्याय जो अतिशय आवश्यक ज्या वर्गाला न्यायाची अपेक्षा आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळणे, निष्पक्ष मिळणे ही कायद्याची मुख्य कसोटी आहे। ती जर त्याच्यामधून साध्य होत असेल तर न्यायाधीश महोदयांनी दिलेला निर्णय योग्य होईल, अन्यथा दिलेला निर्णय हा सार्थ ठरणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। कालपर्यंत न्यायदेवतेच्या डोळ्यावर जी पट्टी होती त्याचा अर्थ होता का न्यायदेवता सगळ्यांना समभावाने पाहत असे। त्याचप्रमाणे कालपर्यंत जे न्यायदेवताच्या हातात तलवार होती त्याचा अर्थ असा होता की देवता ही दंडात्मक कारवाई सुद्धा करू शकत होती। आजच्या काळात न्यायदेवताच्या डोळ्यावरची पट्टी निघणं म्हणजे न्यायदेवताचे डोळे आता उघडे झाले आहे आणि तिला स्वार्थानंतर होणाऱ्या माझा कोण परका कोण हा सर्व भाव तिच्या आता अंगात किंवा तिच्या डोळ्यात तो दिसणार आहे। त्याचप्रमाणे तिच्या हातात पुस्तक देणं, कॉन्स्टिट्यूशन पुस्तक देणं म्हणजे ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या घटनेचे ती कलम रद्द करू शकत होती, ज्याला आपण म्हणतो की घटनेची दुरुस्ती जर लेजिस्लेशन तयार केली ती अन्यायकारक जर जनतेवर असेल तर ते न्यायदेवते हातातच होती, ते रक्षक होती। आज ते पुस्तक तिच्या हातात असल्यामुळे ते आता रक्षक
त्या न्यायदेवतेच्या पुस्तकाची झाली की त्या रक्षक हे जनतेची झाली, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्रश्न कमा हे होतो की जनतेला वाटते न्यायदेवतेच्या हातात पुस्तक, अरे दादा, न्यायदेवता ही पुस्तकाच्या वरती होती, घटनेची रक्षक होती, म्हणजे त्या पुस्तकाची रक्षकच ती होती. ते पुस्तकच तिच्या हातात देणे म्हणजे त्या न्यायदेवतेचा हा एक प्रकारे अन्याय करणे आहे. न्यायदेवता आता लेजिस्लेचरचे ऐकेल की पुस्तकातील घटनेचे जर लेजिस्लेशन चुकीचे काही कलमे केले त्याला रद्द करेल, तर हे पुस्तक तिच्या हातात आहे, त्याचे पानं कोण फाडेल आता? हा प्रश्न सगळ्या जनतेने विचार करा. आम्हाला काय, आम्ही न्यायदेवतेचे काम करणार आहे, आजही करू उद्याही करू. आमच्यावर जे तुमच्यावर अन्याय होत असेल नागरिकावर, त्याचा अन्याय दूर करायचं काम आम्ही कोर्टाच्या मार्फत करू. पण जे आहे ते तुमच्या डोळ्याने पहा. तिच्या डोळ्यावर पट्टी असो की नसो, हे तुमच्यावर सोडलेले आहे. म्हणजे हे जे बदल झालेत हे तुमच्या मते नकारात्मक बदल आहेत? आम्ही नकारात्मक आणि सकारात्मक ह्या पद्धतीवर चालत नाही. प्रश्न कसा आहे, डोळ्यावर पट्टी होती असा अर्थ तुम्हाला समजला का? ती डोळ्यावर पट्टी यासाठी होती की न्यायदेवताला माझा कोण, परका कोण, भाऊ बहीण, रिश्ते नाते, स्वार्थ अस्वार्थ हे त्याला दिसत नव्हतं. तिला तेच प्रत्येकाला आपले एक कुटुंब म्हणून चालवत होती. आज तिच्या डोळ्यावरची पट्टी निघणे म्हणजे तिला आता नातू दिसेल, पंतू दिसेल, तिचा भाऊ दिसेल, तिचा बहीण दिसेल, तिचा पत्नी दिसेल, हे नाते गोत्यात जे दिसेल, माझा आहे, त्या परका आहे, याचा आहे, त्याचा आहे, हे नको. माझं म्हणणं पेशा आहे. मला एवढं समजत आहे बस. न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी काढली हे अन्यायकारक आहे. कारण आतापर्यंत आपण म्हणे इतके वर्ष तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आताच तुम्ही जागे झाले काय? न्यायदेवाचे आणि तलवार हातात होते आणि ते खरं आहे. अपमान केला तुम्ही पट्टी काढून. आणि न्यायदेवता आंधळीच असते, ते आंधळीच आहे, ते डोळ्याच नाही. आम्हाला सर्व कळतंय. हे म्हणजे हे सर्व तुम्ही म्हणजे सर्व डुप्लिकेट म्हणजे हे केलेलं आहे, सर्व लोकांचा भ्रम निर्माण केलेला आहे याच्यात. आणि आतापर्यंत कोणालाच तुम्हाला आतापर्यंत जगात कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. न्यायदेवता आंधळी आहे हेच मान्य केलं तलवार. आता तुम्ही तिच्या कोणाची पट्टी काढून घटना ही तुम्ही नंतर लिहिलेली आहे, घटना ही आधीच आहे. मग तुम्ही जगात असं म्हणताय तर भारतात पट्टी आहे, पण विदेशात पण न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यांचं म्हणणं आहे की मग न्यायदेवता आंधळी होती, आता ती डोळ्यात झाली, त्यांना सर्व कळते. नाही आतापर्यंत तुम्ही ते मान्य केलं, आता एकाएकी कसं काय तुम्ही हे केलं? म्हणजे तुम्ही न्यायदेवतेचा अपमान केलेला आहे बस, असं म्हणतो. त्याचं असं आहे की ब्रिटिश काळामध्ये इंग्रजांनी न्यायदेवताचं जे मूर्ती इथे आणली होती, त्या मूर्तीला अगोदर पट्टी होती अशी. त्या पट्टीचा एकच उद्देश होता की जर डोळा उघडा असेल तर न्याय देताना त्याचा पक्षपात होऊ शकतो, म्हणून ब्रिटिशकालीन जी ती काळी पट्टी लावली होती मूर्तीवर, तर त्या मूर्तीवर ती काळी पट्टी त्याच्यासाठी होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेब यांनी आता ती पट्टी हटवली आणि त्याच्या अगोदरच्या मूर्तीमध्ये तराजू होता आणि दुसऱ्या हातात एक तलवार होती. आता ती तलवार काढून या नवीन मूर्तीमध्ये त्यांनी एक संविधानाचं एक पुस्तक हाती ठेवलेलं आहे, तलवार हटवलेली आहे आणि पट्टी काढली, जेणेकरून न्याय आंधळा नसतो, न्याय सर्वांसाठी सारखा असतो, समान असायला पाहिजे. जेणेकरून पट्टी असली तर ते अन्याय होऊ शकतो. म्हणून न्याय देत असताना त्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कायदेशीर असावा, लिगल असावा, या दृष्टिकोनातून ती पट्टी हटवली आणि आता ती मूर्ती स्थापन केलेली आहे. परंतु मग आतापर्यंत जे काही न्याय दिले गेले, मग याच्यावर प्रश्नचिन्ह उभे नाही राहत? नाही, न्याय देणं हा भाग वेगळा. ते ती न्याय देवता म्हणून ती ब्रिटिशकालीन ती इथं मूर्ती आणलेली होती, ते तशी लावलेली होती. न्याय देण्याचं असं नाही, एक प्रतीक होतं ते, म्हणजे पट्टी बांधण्याचं ते एक प्रतीक होतं. म्हणजे त्या मूर्तीपासून पट्टी बांधून न्याय देत होते अशातला भाग नाही आहे. इसके पहले हमारी भारतीय न्याय व्यवस्था में कानून की देवी के एक हाथ में तलवार और दूसरे हाथ में एक तराजू दिया गया था, जो तराजू दोनों साइड को सुनने के बाद न्याय देवता अपने एक हाथ से उस तलवार के द्वारा उस व्यक्ति को दंडित कर सकती थी, ऐसा वो कानून था. मगर उसमें ऐसा होता था कि कई बार कानून की आंखों पे पट्टी होने की वजह, न्याय देवता के आंखों के ऊपर पट्टी होने की वजह से कानून न्याय नहीं कर पा सकता था और निरपराध लोगों के ऊपर कार्रवाई हो सकती थी, अन्याय हो सकता था. मगर अब
हमारा देश ये भारतीय संविधान के ऊपर ही आधारित है। हमारे देश की कानून व्यवस्था ये भारतीय संविधान से ऊपर ही निकली हुई है। इस कारण अब मुझे ऐसा लगता है कि सही मात्रा में हमारे देश की जनता को न्याय मिलेगा, क्योंकि कानून की आंखें खुल चुकी है, कानून की देवी की आंखें खुल चुकी है, तो उनको सही मात्रा में न्याय मिलेगा। न्याय प्रक्रिया में इससे कुछ फर्क होगा? नहीं, न्याय प्रक्रिया में कोई प्रकार का फर्क नहीं होगा। कैसा फर्क होगा? पहले भी वही कानून थे, आज नए कानून भले ही आ चुके हैं देश में, नए उसके वजह भी होगा। जो केस चलेगी वो उसी के मुताबिक चलेगी ना। ये तो हो कैसा सकता है कुछ संशोधन तो संविधान में होगा, तो जो जैसे हमारे देश की सरकार जो करेगी उस मुताबिक संविधान में संशोधन होंगे, संविधान में होंगे, कानून कायदे में होंगे, और वो पारित किए जाएंगे और देश में इम्प्लीमेंटेशन किया जाएगा उसका। मतलब आप मानते हो कि ये सारे बदलाव सकारात्मक है? बिल्कुल 110% सकारात्मक है। संविधान है वो जो पहले था वही अब भी है। फेरबदल सिर्फ आईपीसी, सीआरपीसी और इंडियन एविडेंस एक्ट में हुआ। बाकी जो था, और जो आग को जो पट्टी बनी है मूर्ति को, वो इस कारण थी कि भाई जो जज बैठा है फैसला करने के लिए, उसके सामने अगर से उसके परिवार का या कोई रहता है तो उसको हिचकिचाना ना पड़े, इस कारण से वो पट्टी हो सकती है। पर आज के दौर में ऐसा नहीं है। अब जो भी है सब इंडियन है, इसमें इलेक्ट्रॉनिक एविडेंस वगैरह आ गए, तो अब ऐसा कुछ नहीं है। जो ये अभी ये किया है इम्प्लीमेंट, ये बेटर है कि भाई अब कानून की आंखें खुल चुकी है, बस बाकी कोई कारण नहीं है। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश DY चंद्रचूड साहेब यांनी हा जो सकारात्मक बदल केला, सर्वप्रथम मी याचं समर्थन करतो, मनोभावे समर्थन करतो। आता प्रश्न असा आहे की प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीने, काव्यात्मक किंवा भावनात्मक रूपाने जर पाहिलं तर प्रत्येकाचे विचार ह्या बाबतीत वेगवेगळे असू शकतात। प्रश्न असा आहे की पूर्वी विद्येची देवी किंवा विद्येचा देवता, आता विद्येचा देवता कोणी म्हणत नाही, विद्येची देवी आहे कोणी पाहिलेले नाही। विद्येच्या देवीच्या डोक्यावरती जी पट्टी होती त्याचा अर्थ, त्यांच्या हातात जी तलवार होती त्याचा अर्थ, आणि त्यांच्या हातात जो तराजू होता, झुकता तराजू, त्याचा अर्थ, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या रूपानं प्रत्येक जण घेऊ शकतो, पण त्याचा प्रवाह एक असायला पाहिजे असं मला वाटतं। डोळ्याला पट्टी होती म्हणून निष्पक्ष न्याय दिला जातो असं काहीही नसतं, किंवा कोणी आपला डोळ्याला पट्टी नसली तर मग आपला नातेवाईक, आपला कोणी जवळचा पक्षकार किंवा ज्यांच्याशी हितसंबंध आहेत अशांच्या बाबतीत आपण त्यांच्या हितात न्याय देऊ असंही काहीच नसतं। न्याय व्यवस्था ही निष्पक्ष असली पाहिजे, ती निष्पक्ष होती आणि आहे। आता जो बदल झाला की तलवारीच्या ठिकाणी जे संविधानाचं पुस्तक ठेवण्यात आलं, हा एक आमूलाग्र बदल आहे माझ्या मताने, मला असं वाटतं। कारण हा देश भारत देश जो आहे तो भारताच्या संविधानाच्या प्रत्येक आधाराने वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्या सगळ्या प्रतिमध्ये चालतो, आणि हा देश ज्या संविधानाच्या भरोश्यावर चालतो त्या संविधानामध्ये स्वतंत्रता, न्याय, बंधुत्वता इत्यादी सगळ्या गोष्टी भरभरून आहेत ज्या लोकशाहीला पोषक आहेत। म्हणून त्या ठिकाणी संविधानाचं पुस्तक ठेवणं म्हणजे हा एक देशाला खूप मोठा संदेश आहे, मला असं वाटतं। पुन्हा एकदा DY चंद्रचूड साहेबांनी जो निर्णय घेतला, जो सकारात्मक बदल केला, त्याला मी माझं समर्थन करतो। बरेचदा आधी आतापर्यंत म्हटलं जायचं, म्हणजे ते सकारात्मक किंवा नकारात्मक बाबतीने म्हटलं जातं की कानून अंधा आहे, अंधा कानून म्हटलं जायचं, तर ती प्रतिमा मिटेल आता? कसं आहे सर, याच्यापूर्वी जी डोळ्यावर पट्टी होती त्याच्यामुळे गावाखेड्यातील जो अडाणी माणूस आहे, जो अशिक्षित माणूस आहे, तोही एकदाच बोलून दाखवायचा की कानून अंधा आहे। आता त्याला काय माहित की कानून कुठे अंधा आहे, त्याला अंध कोण करतं? हा आपल्या बोलीभाषेचा, समजदारीचा प्रश्न आहे। अंधा कानून नसतो। जो व्यक्ती व्यासपीठावर बसतो, न्यायपीठावर बसतो, तो व्यक्ती निष्पक्ष असतो। त्या व्यक्तीने निष्पक्ष न्याय दिला पाहिजे, आणि प्रत्येक गोष्ट संविधानास पूरक किंवा या देशाच्या घटनेला पूरक अशी असली पाहिजे। त्याच्यामुळं अंधा कानून आहे असं म्हणणं एक केवळ
थोतांड आहे, एक सांगड कल्पना आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक सरदार. अमरावती जिल्ह्याच्या वकील संघामध्ये गेल्या 20 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे. मुळात मुद्दा असा आहे की संविधानाच्या नुसार आधी सुप्रीम कोर्टाने न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी बांधलेली होती आणि न्यायदेवता हा स्वतःचा निकाल देत होता. आता नवीन निर्णयानुसार ती पट्टी हटवून भारतीय संविधानाचं पुस्तक त्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे. त्या ऐतिहासिक निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. भारतीय संविधान सर्वांना समान न्याय हक्क अबाधित राहावं यासाठी लढतं. तो कुठल्याच जातीचा, धर्माचा, पंथाचा असू द्या. संविधानाच्यावर विश्वास ठेवणारे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाला अपेक्षित असणारा न्याय या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे. हा जो बदल आहे हा अगदी अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि याचा एक मी वकील या नात्याने पूर्णतः विरोध करतो, कारण की हे अयोग्य आहे आणि हे व्हायला नको होतं. बस नेमका विरोध तुमचा कशाला आहे? नेमका पट्टी कसं आहे, जे फॅक्ट असतात ते फॅक्ट कोर्टामध्ये कागदोपत्री येते, म्हणजे न्यायदेवतेवर पट्टी आहे आणि जे ऑन रेकॉर्ड सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स असतात त्याच्या आधारावर कोर्ट निर्णय देते आणि म्हणून ती पट्टी काढणं योग्य नव्हतं असं माझं मत आहे आणि मला त्याचा विरोध आहे, पूर्णतः विरोध आहे. तलवार काढून संविधान देण्यात आलं आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? ते तर अगदी अनकॉन्स्टिट्युशनल आहे. तलवारचे ते तर पाहिजेच नव्हतं, कॉन्स्टिट्यूशन पाहिजे नव्हतं. कॉन्स्टिट्यूशनचा हा एक प्रकारचा अपमान मी समजतो माझ्या दृष्टिकोनात. आणि माझं मत असं आहे की बदल करायचं ऑकेजन काय निर्माण झालं. 50ला घटना लागू झाली, 26 जानेवारी 50ला, आणि आज त्या घटनेचं त्या न्यायदेवतेची पट्टी काढायचं, तिच्या हाती घटना त्याच्याबद्दल औचित्य काय निर्माण झालं होतं. पण समाधान कोणत्या नागरिकाला समाधान नाही. प्रत्येक नागरिक घटनेप्रमाणे प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे जाणून घ्यायचं, पण तो आम्हाला असं समाधान कुठलंही त्याचं एक्सप्लेनेशन नाही आहे की त्याचा संदर्भ दिला गेला नाही तर कशामुळे हे बदल केला म्हणून ते अयोग्य असं माझं मत आहे. का योग्य असं वाटतं तुम्हाला? नाही, जी परिस्थिती आज कायम आहे ती परिस्थिती बदल करण्याकरता ती परिस्थिती पाहिजे. त्याच्याबद्दल कुठलं एक्सप्लेनेशन नाही आहे, काही संदर्भही नाही, कुठलं कारणही निर्माण झालं नाही. त्याच्यामुळं किंवा लोकसभेमध्ये तशा प्रकारचा कुठला रिझोल्युशन ठरावं नाही आहे. त्या शेवटी लोकसभा सार्वभौम आहे देशाची, तर त्याच्याबद्दल कुठला निर्णय लोकसभेने घेतला असं कुठे रेकॉर्डवर नाही आहे. म्हणून हे अचानक कसं काय झालं, म्हणून ते अयोग्य असं माझं मत आहे. न्यायदेवतेचं जे पहिलेचं चित्र होतं की डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि एका हातामध्ये तराजू आहे आणि एका हातामध्ये तलवार आहे, असं पूर्वीचं चित्र होतं. आणि आताचं चित्र जे बदललेलं आहे तर त्या न्यायदेवतेची डोळ्याची पट्टी काढून टाकलेली आहे. त्यानंतर तराजू तसाच राहिलेला आहे, परंतु दुसऱ्या हातामध्ये तलवारच्या ऐवजी संविधान दिलेलं आहे. संविधान जे दिलेलं आहे तर ही एक गोष्ट सगळ्यात चांगली केलेली आहे की संविधान हे परमोच्च आपलं कायदा आहे या देशाचा, आणि या संविधानाच्या भरोशावरतीच आपण लोकशाही म्हणा किंवा सर्व जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाच्या मार्फत बघत असतो. त्याचबरोबर एक आता पट्टी काढलेली आहे तर याच्याबद्दल असं म्हणता येईल की डोळस न्याय दिला पाहिजे, की जो न्याय सर्वांना सर्वप्रिय आहे, सर्वांना चालणारा आहे आणि न्याय देताना दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे की अन्याय होऊ नये, आणि म्हणून मग पट्टी जर काढली तर अन्याय होण्याची शक्यता कमी राहील आणि डोळस दृष्टीने जर न्याय दिला गेला तर न्याय हा सर्वांसाठी चांगला आणि डोळस दृष्टिकोनातून दिलेला न्याय असेल. हा जो निर्णय घेतला गेलेला आहे हा एकंदरीत जर बघितला तर आता दृष्टीहीन राहिलेलं नाही आहे असं मला म्हणावं लागेल, कारण कायदा हा कधीच दृष्टीहीन नसतो. त्यामुळे आज कायद्याच्या दृष्टिकोनातून जर विपर्यास होणार नाही एवढं जरी झालं तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना न्याय मिळालेला आहे असं मला वाटते आणि पुढे सुद्धा असाच न्याय मिळत राहील ही मी अपेक्षा करतो. न्यायदेवतेवरची पट्टी काढली म्हणजे आजपर्यंत परंपरागत आपण पाहतोय की न्यायदेवता ही आंधळी आहे, परंतु आजच्या परिस्थितीत लोक शिक्षित झाल्यामुळे त्यांना कायद्याचं ज्ञान असल्यामुळे त्यावरची पट्टी निश्चितच निघालेली आहे. लोकांना कायदा समजायला लागलाय, कायद्याचं पालन कसं करावं, कायद्यासोबत वागायचं कसं हा लोकांना आता कळत चाललंय. त्यामुळे न्यायालयावरून काढलेली जी पट्टी आहे, आंधळी देवता असलेली जी लोकांसमोर एक प्रतिमा होती, ती प्रतिमा आता दूर सारल्या गेलेली आहे. त्यामुळे न्यायदेवता कधीच आंधळी नव्हती,
न्यायदेवतेंनी आजपर्यंत न्याय देण्याचंच काम केलेलं आहे. पण लोकांच्या मनात ती रुजली होती की न्यायदेवता आंधळी असते, ही त्यांची जी शंका होती ती या न्यायदेवतेच्या पट्टी काढल्यामुळे निघालेली आहे, असं माझं एक मत आहे. अंधा कानून जी प्रतिमा होती ती बदलेली यामुळे अंधा कानून ही बदलेल, त्याकरता आपल्याला बदलावं लागेल, प्रत्येक माणसाला बदलावं लागेल. फक्त न्यायदेवतेने न्याय देऊन उपयोग नाही, तर आपली जी बाजू मांडताना आपली खरी परिस्थिती जोपर्यंत न्यायालयासमोर येणार नाही तोपर्यंत न्यायालय खऱ्याप्रमाणे न्याय देऊ शकणार नाही. त्याला जर आपण कन्फ्यूज करत गेलं तर निश्चितच न्यायालयामध्ये संभ्रम निर्माण होईल न्यायदान करताना. पण न्यायदान करताना न्यायालयाला जर योग्य आणि उचित जर आर्ग्युमेंट्स केले, हिअरिंग्स केले तर न्यायदेवता निश्चितच योग्य न्याय निर्णय करेल, असं माझं मत आहे. अब ये बोलना है कि लोग इसको भले ही बदलाव बोल रहे हो, मेरे हिसाब से तो ये कोई बदलाव नहीं है. मेरे हिसाब से कोई बदलाव नहीं है, बल्कि मेरे हिसाब से कोर्ट रूम के अंदर कोई भी तस्वीर, कोई भी मूर्ति कुछ होना ही नहीं चाहिए और वहाँ पर सिर्फ न्यायदान का काम होना चाहिए. अब रह गया सवाल, संविधान कोर्ट में है, सुप्रीम कोर्ट में भी, हाई कोर्ट में भी और यहाँ भी, ये सब जगह है. अगर वहाँ संविधान लगा दिया गया तो इससे कुछ फर्क पड़ता नहीं, क्योंकि कारोबार उससे ही चलने वाला है. इसलिए मेरे हिसाब से ये कोई इशू नहीं है, इसके ऊपर कोई खास डिस्कशन वगैरह होने की भी कोई ज़रूरत नहीं. अपना काम क्या है कि न्यायालय के अंदर लोगों को जल्दी से जल्दी इंसाफ मिलना चाहिए, उसके ऊपर अपने को कॉन्संट्रेट करने की ज़रूरत है. मैं एडवोकेट रमेश संत्रपाड़े अमरावती कोर्ट में करता हूँ. अभी सुप्रीम कोर्ट ने जो सिंबल में बदलाव लाया है, तलवार के जगह संविधान दिया है और आंखों पे जो पट्टी थी वो पट्टी निकाल दी है. इसका ये संदेश है कि जो जुडिशरी है अभी एडवांस और डोळस हो गई है और ये जो तलवार राजेशाही का प्रतीक था उसके बजाय देश का संविधान जो हाथ में दिया, ये जो बात है, जो बदलाव है, ये जो बदलाव ये टाइम के मुताबिक बहुत अच्छी इम्प्रूवमेंट है. सुप्रीम कोर्ट ने ये बहुत अच्छा बदलाव किया है, इसका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ.